लाखों ठोकरों के बाद भी संभलता रहूंगा, गिरकर फिर से उठूंगा और चलता रहूंगा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी विद्यार्थ्यांसाठी आता स्पर्धा परीक्षा करूया सोपी। तर विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे राहुल दांडगे आणि आज आपण जाणून घेणार आहोत यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून वैकल्पिक विषय म्हणून पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र, ज्याला तुम्ही PSIR असे सुद्धा म्हणता, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयाचा सिलेबस अभ्यासक्रम आपण मराठी भाषेत जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर तुम्हाला यूपीएससीचा संपूर्ण सिलेबस मराठीत मिळेल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेच। याच चॅनलवर तुम्हाला NCERTच्या पुस्तकांची मराठीत शिकवणी मिळेल, त्याचबरोबर इंग्लिश मधील जे संदर्भ साहित्य आहे ते मराठीत शिकवण्यात येईल। सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका। विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषयाचे 2 पेपर होत असतात। चला तर आता आपण PSIR पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरचा सिलेबस जाणून घेऊया। राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पेपर क्रमांक 1 चा सिलेबस जाणून घेऊया। पेपर क्रमांक 1 चं नाव आहे पॉलिटिकल थेअरी अँड इंडियन पॉलिटिक्स, राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण। विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 अंतर्गत तुम्हाला 2 पार्ट दिसून येतील। पहिला पार्ट आहे पॉलिटिकल थेअरी म्हणजेच राजकीय सिद्धांत आणि दुसरा पार्ट आहे गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय सरकार आणि राजकारण। मित्रांनो, पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला 10 टॉपिक असलेले दिसून येतील, तर दुसऱ्या पार्ट मध्ये 11 टॉपिक असलेले तुम्हाला दिसून येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम जो पेपर क्रमांक 1 आहे त्याचा जो पहिला पार्ट आहे पॉलिटिकल थेअरी राजकीय सिद्धांत, त्यातील 10 टॉपिक कोणते आहेत ते जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 च्या पार्ट 1 मधील 10 टॉपिक पैकी पहिलाच टॉपिक आहे राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन म्हणजेच पॉलिटिकल थेअरी मीनिंग अँड अप्रोचेस। मुळात राजकीय सिद्धांत ही संकल्पना काय आहे, त्यात कोणते दृष्टिकोन आहेत, पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे काय, आधुनिक दृष्टिकोन म्हणजे काय, इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पॉलिटिकल थेअरी मीनिंग अँड अप्रोचेस या टॉपिक अंतर्गत शोधावी लागणार आहेत। आता पहिल्या पार्ट मधील 10 टॉपिक पैकी जो दुसरा टॉपिक आहे तो आहे थिअरीज ऑफ स्टेट, लिबरल, निओलिबरल, मार्क्सिस्ट, प्लुरॅलिस्ट, पोस्ट कॉलोनियल अँड फेमिनिस्ट। म्हणजे काय मित्रांनो, तर राज्याचे सिद्धांत, त्यामध्ये उदारमतवादी सिद्धांत, नव उदारमतवादी सिद्धांत, मार्क्सवादी सिद्धांत, प्लुरॅलिस्ट म्हणजे काय तर बहुवादी सिद्धांत, वसाहतीनंतरचे सिद्धांत आणि स्त्रीवादी सिद्धांत इत्यादी राज्याचे सिद्धांत तुम्हाला या टॉपिक अंतर्गत अभ्यासावे लागतील। मित्रांनो, आता तिसरा टॉपिक आहे जस्टिस, न्याय। मग मित्रांनो, यात तुम्हाला काय करायचं आहे तर रॉल्स नावाचा एक विचारवंत आहे ज्याने न्यायाचा सिद्धांत दिला आहे। तुम्हाला रॉल्स याच्या न्यायाच्या सिद्धांताबद्दल आणि त्याच्या साम्यवादी टीकेच्या विशेष संदर्भात न्यायाच्या संकल्पनेचा अभ्यास करायचा आहे। समजलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता 10 टॉपिक पैकी चौथा टॉपिक आहे इक्वॅलिटी, सोशल, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक, रिलेशनशिप बिटवीन इक्वॅलिटी अँड फ्रीडम, अफर्मेटिव्ह ऍक्शन। मित्रांनो, इक्वॅलिटी म्हणजे काय तर समानता। मग समानता कशी तर सामाजिक, राजकीय, आर्थिक। यात तुम्हाला सामाजिक समानता म्हणजे काय, राजकीय व आर्थिक समानता म्हणजे काय याचा अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन इक्वॅलिटी अँड फ्रीडम। मित्रांनो, मुलगा आणि मुलगी जसे रिलेशनशिप मध्ये असतात तसेच समानता आणि स्वतंत्रता हे पण रिलेशनशिप मध्ये असतात। मग तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे की स्वतंत्रता आणि समानता यात संबंध काय आहे, कसे आहेत। त्यानंतर मित्रांनो, अफर्मेटिव्ह ऍक्शन या शब्दाचा अर्थ होतो सकारात्मक कृती। मग समानता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या सकारात्मक कृती सरकार करते याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता 10 टॉपिक पैकी 5वा टॉपिक आहे राईट्स म्हणजे हक्क। यात तुम्हाला अभ्यास करावा लागेल की हक्क म्हणजे काय, त्याचा अर्थ काय,
हक्काचा सिद्धांत काय आहे, त्याचबरोबर हक्काचे विविध प्रकार कोणते आहेत, त्यानंतर मानवी हक्काची संकल्पना कन्सेप्ट ऑफ ह्युमन राईट काय आहे इत्यादी घटकांचा अभ्यास तुम्हाला या टॉपिक अंतर्गत करावा लागेल. मित्रांनो, मला सांगा की हक्क नेमकं काय करतात. तर मित्रांनो, हक्क हे व्यक्तीच्या विकासाच्या प्रक्रियेसाठी पोषक वातावरण निर्माण करतात. विद्यार्थी मित्रांनो, मी सिलेबस सांगत असताना तुम्ही सिलेबस लिहून घेत चला, कारण तुम्हाला मराठीत सिलेबस युट्यूबवर इतरत्र कुठेच मिळणार नाही. गुगलवर पण तुम्हाला हा सिलेबस मिळणार नाही. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर करूच शकता ना राव. तेवढं सबस्क्राईबचं लाल बटन दाबून टाका. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1च्या पहिल्या पार्ट मधील 10 टॉपिक पैकी 6वा टॉपिक आहे डेमोक्रेसी, लोकशाही. या अंतर्गत तुम्हाला लोकशाहीचे अभिजात म्हणजे क्लासिकल आणि समकालीन सिद्धांत अभ्यासावे लागणार आहेत. त्याचबरोबर प्रतिनिधित्वाची विविध प्रारूपे तुम्हाला अभ्यासावी लागतील. त्या अंतर्गत तुम्हाला सहभागात्मक आणि प्रातिनिधिक प्रारूपे अभ्यासावी लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता 10 टॉपिक पैकी जो 7वा टॉपिक आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ पॉवर, सत्तेची संकल्पना. विद्यार्थी मित्रांनो, आता थोडा विचार करा की सत्ता म्हणजे काय. बघा, मी तुम्हाला कधी कधी असे प्रश्न विचारणार जे तुम्हाला विचार करायला मजबूर करणार. सत्ता म्हणजे काय? एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे सत्ता. जो निर्णय घेतो त्याच्याकडे सत्ता असते. तुमच्या घरात निर्णय कोण घेते, देशात निर्णय कोण घेते, तर त्यांच्या हाती सत्ता असते. तर मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ पॉवर, सत्तेची संकल्पना या अंतर्गत तुम्हाला वर्चस्व, विचारधारा आणि कायदेशीरपणा, वर्चस्व म्हणजे काय, विचारधारा म्हणजे काय, कायदेशीरपणा म्हणजे काय इत्यादी घटकांचा अभ्यास या टॉपिक अंतर्गत तुम्हाला करावा लागणार आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 10 टॉपिक पैकी 8वा टॉपिक आहे पॉलिटिकल आयडिओलॉजीज, राजकीय विचार प्रणाली. यात तुम्हाला लिबरलिझम म्हणजे उदारमतवाद, सोशियलिझम म्हणजे समाजवाद, मार्क्सिझम म्हणजे मार्क्सवाद, त्यानंतर फॅसिझम, त्यानंतर गांधीझम, गांधीवाद, त्यानंतर फेमिनिझम ज्याला आपण स्त्रीवाद असे म्हणतो, इत्यादी विचार प्रणालींचा अभ्यास तुम्हाला या टॉपिक अंतर्गत करावा लागणार आहे. आता 10 टॉपिक पैकी जो 9वा टॉपिक आहे तो आहे इंडियन पॉलिटिकल थॉट म्हणजे भारतीय राजकीय विचार. यात तुम्हाला धर्मशास्त्र, त्यानंतर कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि बौद्ध परंपरा यांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही भारतीय राजकीय विचारवंतांचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. ते कोणते तर ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिला विचारवंत आहे सर सय्यद अहमद खान, दुसरा विचारवंत आहे श्री अरबिंदो, तिसरा आहे महात्मा गांधी, चौथा विचारवंत आहे डॉक्टर BR आंबेडकर, पाचवा विचारवंत आहे MN रॉय. मित्रांनो, या 5 भारतीय विचारवंतांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर मित्रांनो, PSIR वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 मधील पहिल्या पार्ट मधील 10वा आणि शेवटचा टॉपिक आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणजेच पाश्चात्य राजकीय विचार. तर विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्य राजकीय विचार या टॉपिक अंतर्गत तुम्हाला प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकॅवली, हॉब्स, जॉन लॉक, जॉन एस मिल, त्यानंतर मार्क्स, ग्राम्स्की, त्यानंतर हॅना ऑरेंट मित्रांनो इत्यादी तुम्हाला 9 पाश्चात्य विचारवंतांचा अभ्यास करावा लागणार आहे. बघा, प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकॅवली, हॉब्स, जॉन लॉक, जॉन स्टुअर्ट मिल, मार्क्स, ग्राम्स्की, त्यानंतर हॅना ऑरेंट. मित्रांनो, तुम्ही 9वा आणि 10वा टॉपिक भारतीय राजकीय विचार व पाश्चात्य राजकीय विचार हा बघितला. मग मला सांगा, राजकीय विचार म्हणजे नेमकं काय? राजकीय विचार म्हणजे काय? विचार करत जाबे पोट्टे हो थोडाफार. तर लिहून ठेवा, आपापल्या काळाला दिलेला वैचारिक प्रतिसाद म्हणजे राजकीय विचार. आपापल्या काळाला दिलेला वैचारिक प्रतिसाद म्हणजे राजकीय विचार. तर मराठी अभ्यासू मित्रमंडळी, आतापर्यंत आपण पेपर क्रमांक 1च्या सिलेबस मधील पार्ट 1 अभ्यासला आहे. आता आपल्याला पेपर क्रमांक 1चा पार्ट 2 अभ्यासायचा आहे. मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपल्याला 11 महत्त्वपूर्ण टॉपिक दिसून येतील. तर प्रिय मित्रांनो, पेपर क्रमांक 1च्या सिलेबस मधील पार्ट 2 चं नाव आहे भारत सरकार आणि राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. यामध्ये 11 टॉपिक पैकी पहिलाच टॉपिक आहे इंडियन नॅशनलिझम
म्हणजे भारतीय राष्ट्रवाद. मित्रांनो, यात तुम्हाला अ भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची राजकीय रणनीती, संविधानवाद ते जनसत्याग्रह, असहकार, सविनय कायदेभंग, सशस्त्र आणि क्रांतिकारी चळवळी, शेतकरी आणि कामगार चळवळी इत्यादी टॉपिकचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर ब अंतर्गत तुम्हाला भारतीय राष्ट्रीय चळवळीबाबतचे परिप्रेक्ष्य, त्यात उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, नवमानवतावाद आणि दलित या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला भारतीय राष्ट्रवाद या टॉपिक अंतर्गत करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 मधील पार्ट 2 मधील 11 टॉपिक पैकी दुसरा टॉपिक आहे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेची निर्मिती. मित्रांनो, यात तुम्हाला ब्रिटिश राजवटीचे कायदे व भिन्न सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन या घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. मित्रांनो, यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्यामध्ये संविधान सिरीज म्हणून एक लिंक असेल, तिथे तुम्ही क्लिक करा, तुम्हाला यावर व्हिडिओज मिळून जातील. आता मित्रांनो, 11 टॉपिक पैकी तिसरा टॉपिक आहे सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय तर भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला संविधान ही सिरीज दिसून येईल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्यातील भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा व्हिडिओ बघून घ्या. तुमची मस्त तयारी होऊन जाईल. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, आता 11 टॉपिक पैकी चौथा टॉपिक आहे 1 केंद्र सरकारची प्रमुख अंगे. यात तुम्ही काय वाचणार तर कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, त्यांची भूमिका आणि कार्ये, सर्वोच्च न्यायालय इत्यादी. आता 2 राज्य शासनाची प्रमुख अंगे. यात तुम्हाला कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, त्यांची भूमिका आणि कार्ये आणि उच्च न्यायालय या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला चौथ्या टॉपिक अंतर्गत करावा लागेल. चला आता 11 टॉपिक पैकी 5वा टॉपिक बघूया. टॉपिकचं नाव आहे स्थानिक पातळीवरील लोकशाही. यात तुम्हाला पंचायती राज आणि नगरपालिका शासनाचा अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर 73वी व 74वी जी घटना दुरुस्ती आहे तिचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 च्या सिलेबसच्या पार्ट 2 मधील 11 टॉपिक पैकी 6वा टॉपिक आहे स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन्स किंवा कमिशन्स. म्हणजे काय तर वैधानिक संस्था किंवा आयोग. मित्रांनो, या टॉपिक अंतर्गत तुम्हाला निवडणूक आयोगाचा, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचा, वित्त आयोगाचा, संघ लोकसेवा आयोगाचा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा, राष्ट्रीय महिला आयोगाचा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा तुम्हाला इत्यादी सर्व आयोगांचा अभ्यास या टॉपिक अंतर्गत करावा लागणार आहे. हे जे काही मी नावे घेतलेली आहेत, आयोगांची जी नावे घेतलेली आहेत, या सर्व आयोगांचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता 11 टॉपिक पैकी जो 7वा टॉपिक आहे तो आहे फेडरलिझम. फेडरलिझम म्हणजे काय तर संघराज्य. मित्रांनो, यात तुम्हाला घटनात्मक तरतुदी, केंद्र राज्य संबंधाचे बदलते स्वरूप, एकात्मक प्रवृत्ती आणि प्रादेशिक आकांक्षा, आंतरराज्य विवाद इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर मंडळी, आता 11 टॉपिक पैकी 8वा टॉपिक आहे प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे काय तर नियोजन आणि आर्थिक विकास. यात तुम्हाला नेहरूवादी आणि गांधीवादी परिप्रेक्ष्यांचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला आठवत असेल, गांधीजी नेहमी म्हणायचे गावाकडे चला. मग नेहरू काय म्हणायचे ते पण मीच सांगू? अरे भाई, जरा अभ्यास करा. मित्रांनो, नियोजन आर्थिक विकास या टॉपिक अंतर्गत तुम्हाला नियोजनाची भूमिका आणि सार्वजनिक क्षेत्र, हरित क्रांती, जमीन सुधारणा आणि कृषी विषयक संबंध, उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, आता 11 टॉपिक पैकी 9वा टॉपिक आहे कास्ट, रिलिजन अँड इथिनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स. भारतीय राजकारणात जात, धर्म आणि वंश सांस्कृतिकता. मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की 9वा टॉपिक काय आहे. भारतीय राजकारणात जात, धर्म आणि वंश सांस्कृतिकता. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता 11 टॉपिक पैकी 10वा टॉपिक आहे पार्टी सिस्टीम, पक्ष पद्धती. यात तुम्हाला राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कोणते आहेत ते जाणून घ्यावं लागेल. पक्षाचा वैचारिक व सामाजिक आधार काय आहे तो अभ्यासावा लागेल. आघाडी राजकारणाचा आकृतिबंध अभ्यासावा लागेल.
त्यानंतर दबाव गट म्हणजे काय, दबाव गट कोणते आहेत, मतदार वर्तनातील प्रवाह कोणते आहेत, कायदे मंडळ सदस्यांची जी बदलती सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी आहे इत्यादी घटकांचा अभ्यास तुम्हाला या टॉपिक अंतर्गत करावा लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 च्या सिलेबसच्या पार्ट 2 मधील 11वा टॉपिक आणि शेवटचा टॉपिक आहे सोशल मूव्हमेंट, सामाजिक चळवळी। यात तुम्हाला नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्क चळवळी, स्त्रियांच्या चळवळी, पर्यावरणवादी चळवळी इत्यादी चळवळींचा अभ्यास करावा लागणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपण यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून PSIR पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन या विषयाचा पेपर क्रमांक 1 चा सिलेबस अभ्यासून संपवला आहे। मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका। मंडळी, व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे अपलोडिंगला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे पेपर क्रमांक 2 चा सिलेबस आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू। पुढील व्हिडिओ बघण्यासाठी, यूपीएससीचा संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी, एनसीईआरटीचा अभ्यास मराठी भाषेत करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपलं हे चॅनल शेअर करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा। धन्यवाद।